अगदी तर आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय. एक वाजत आलेला आहे, 1 वाजलेला आहे आणि आता आपल्या महिला संघाची कदाचित ती बस असावी जी दृश्य आपण पाहिलेली आहेत. समीक्षा, खूप चांगला माहोल क्रिएट झालेला आहे. मात्र पावसाचं सावट आहे आणि त्यामुळे कुठेतरी चिंता आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर काणे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. अमर, पावसाचं सावट आहे कारण मुंबईमध्ये आता सुद्धा पाऊस बरसतोय, पावसाची रिपरिप आहे. काय वाटतं, पावसामुळे कशा पद्धतीनं या संपूर्ण सामन्यामध्ये चेंजेस होऊ शकतात? सध्या तरी पावसाचा सावट आहे, पण आपण वरुण राजाला एवढीच प्रार्थना करू की आजचा मेन इन वुमन्स ब्ल्यू आपण जे बघतोय ते आज एक वेगळं चित्र दिसेल आणि महिला टीम विश्वविजेतेपद आज संध्याकाळी उंचवताना दिसेल. आपल्यासोबत काही या तरुणी आहे, युवा क्रिकेटपटू आहे सगळ्या, आणि सगळ्यांच्या हातात हे आयकॉन्स आहेत. जशी समीक्षा सांगत होती ना आता की एक क्रांती वुमेन्स क्रिकेटमध्ये घडते आणि हे चित्र पाहायचं होतं की आतापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली यांचे फोटो दिसायचे, पण आज महिला क्रिकेटपटूंचे सगळ्यांचे फोटो सगळ्यांच्या हातात दिसत आहे आणि आपण बघू शकतो की एक वेगळासा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि एक टीम इंडियाला समर्थन देताना सगळ्याजणी दिसत आहे की कशा पद्धतीने भारतीय महिला टीम आज विश्वविजेतेपद मिळेल याची उत्सुकता आहे. काय सांगशील, आज तुझ्यासमोर तुझ्या आयकॉन प्लेअरचा फोटो आहे आणि काय प्रतिक्रिया आजच्या मॅच बाबत? मला खूप खुशी आहे की टीम इंडिया सेमीफायनल जिंकली आहे आणि फायनलमध्ये पोहोचली आहे. स्पेशली मला जेमिमा रॉड्रिग्सची बॅटिंग खूप आवडते. मला आज बघायचं आहे की ती कसं परफॉर्म करते, कारण ती आमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. तर काय तुला आज कोणते आयकॉन आणि तुझ्या हातात पण फोटो आहे? माझ्या हातात रेणुका सिंग ठाकूरची फोटो आहे. ती ओपनर बॉलर आहे, पेस टाकते ती. आणखी काही क्रिकेटपटू त्यास अगदी बॅट घेऊन इथे पोहोचलेला आहे. भारतीय बॅटर जे वुमेन्स बॅटर आहेत त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. काय प्रतिक्रिया तुझी आजच्या मॅच बद्दल? आज मी देवाला हेच प्रार्थना करते की इंडिया जिंकायला पाहिजे आणि स्मृती मंदानाची बॅटिंग लास्ट मॅचमध्ये चांगली नव्हती गेली, पण यावेळेस ती करेल चांगलं. तर ऑल द बेस्ट टीम इंडिया. आणि कसं शुभेच्छा कशा द्याल तुम्ही? चल नक्की द्या, बघू शकतो आपण. तुम्ही एक शुभेच्छा देत होता, तुम्ही नक्की देऊ पण शकता. तर आपण हे सगळं बघू शकतो की वेगळासा उत्साह दिसतोय सगळ्या युवा महिला क्रिकेटपटूंमध्ये. या सगळ्या तरुणी आहे. खरं तर आतापर्यंत मेन्स क्रिकेटमध्ये हे सगळं चित्र दिसायचं, पण आज फोटो घेऊन वुमेन्स क्रिकेटचे सगळे आयकॉन्स त्यांचे सगळे जणून एक क्रांती वुमेन्स क्रिकेटमध्ये आजच्या दृष्टीने होत आहे. ऑस्ट्रेलिया जी चॅम्पियन टीम होती त्यांना आपण पराभूत केलेलं आहे आणि त्यांना पराभूत केल्यानंतर ज्या पद्धतीने आपली घोडदौड कायम ठेवावी आणि आजचं विश्वविजेतेपद मिळावं असं 140 कोटी भारतीयांना आणि त्याचाच उत्साह सगळ्यांना आहे. अजून काही क्रिकेटपटू आहे. खरं तर जसं आता समीक्षा आणि त्यांना सुद्धा बोलायचं आहे. इंडियन मॅच मी पाहिली, मॅच इंदोरमध्ये खूप छान वाटलं मला. माझी फेवरेट प्लेअर होती स्मृती मंधाना, पाहून खूप छान वाटलं मला. पूर्ण हे की आज आपण जिंकू कप आपलाच आहे. तर आपण बघू शकतो हा सगळा उत्साह. खरं तर म्हणजे नागपुरातून इंदोर किंवा इतर स्टेडियमला जाऊन मॅच पाहायला जाणं, त्याचं आकर्षण वाटणं वुमेन्स क्रिकेटचं, याच्यातच सगळं काही आलंय. म्हणजे आता आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर हा अतिशय महत्वाचा दिवस वुमेन्स क्रिकेटमध्ये राहील. आज विश्वचषक जिंकला तर 1983 मध्ये जशी मेन्स टीम्समध्ये काट टाकून एक वेगळं भारतीय क्रिकेट विश्व दिसलं, तसंच आजच्या वुमेन्स क्रिकेटमध्ये सुद्धा आजच्या दिवसानंतर दिसेल. खरंय अमर, तुमच्यासोबत असे अनेक क्रिकेट प्रेमी आहेत ज्यांना आपल्या प्रतिक्रिया द्यायची आहेत, त्यांना काय वाटतं हे सांगायचंय. पण आता आपल्यासोबत आणखीन एक जण आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत, ते म्हणजे आमचे प्रतिनिधी आशिष उदास आपल्यासोबत आहेत. आशिष, आज खरं तर केवळ भारतीय महिला संघाचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये, तर भारतीय महिला संघाला जे इतके वर्ष प्रशिक्षण देत आहेत ते म्हणजे अमोल मुजुमदार. जर आज भारतीय संघ जिंकला तर त्यांना एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. नक्कीच प्राची, जसं की आत्तापर्यंत आपण जर महिला वर्ल्ड कपमधले भारताचा परफॉर्मन्स बघितला तर तो समाधानकारक होता. प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं. त्यात मेन कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ज्या पद्धतीने संघ बांधणी केली ती वाखाणण्याजोगी होती. पण आपण अजून एकाला श्रेय देणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे टीम इंडियाचा जो हेड कोच आहेत अमोल मुजुमदार. ह्यांनी ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण मुलींवर काम केलं, त्यांना ट्रेन केलं आणि त्या योग्यतेने ज्या पद्धतीने ते खेळले
त्यांच्या मार्गदर्शनाखाली. खरंच अमोल मुजुमदारचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याने खूप चांगल्या पद्धतीने हा संघ बांधला. म्हणून आज आपण ह्या फायनलला आपण येऊन पोचलेलो आहोत. अगदी आशिष, आता आपण स्वाती नाईककडे जाणार आहोत. स्वाती आपली प्रतिनिधी नवी मुंबईमधल्या DY पाटील स्टेडियमच्या बाहेर आहे. स्वाती, कशा पद्धतीचा माहोल, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय? आपण सध्या बघतोय, मी जिथे उभी आहे ते DY पाटील स्टेडियमचा परिसर आहे आणि तिथे जे क्रिकेट चाहते आहेत, जे क्रिकेट बघण्यासाठी आले ते दाखल होण्यास सुरुवात आहे आणि पाऊस पडत आहे. भर पावसात ही जे क्रिकेट चाहते ते मोठ्या संख्येने येताना आपल्याला दिसत आहेत. मी कॅमेरामॅनला सांगू इच्छिते की कशा प्रकारे क्रिकेटांची जी गर्दी जी आहे ती येत आहे. क्रिकेटच्या इंडियाचे जे आपले टी-शर्ट्स आहेत, कॅप्स आहेत, त्या इथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि येणारे जे प्रेक्षक आहेत ते खरेदी करून आपल्या ज्या महिला क्रिकेटपटू आहेत त्यांना चीअर्स करण्यासाठी आत्तापासूनच स्टेडियममध्ये जाण्यासाठी गर्दी करताना आपल्यासोबत बरेचसे असे हे चाहते आहेत. त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूया की कशा प्रकारे चेअर करण्यासाठी ते आज इथे भर पावसात आलेले आहेत. काय सांगाल, कुठून आलायत आणि कसा प्रतिसाद प्रोत्साहन देणार आहात तुम्ही? मी लातूरवरनं आलेला आहे स्पेशली वुमेन्स वर्ल्ड कप फायनल मॅच पाहण्यासाठी. मी यापूर्वी सेमीफायनल आणि लीग पूर्वीच्या पण मॅच पाहिलेल्या आहेत. DY पाटीलच्या 4 मॅच, न्यूझीलंड, बांगलादेश सेमीफायनल, आज फायनल. आज फायनलची थोडंसं पावसाचं वातावरण आहे. असं वाटतंय की लवकरात लवकर हे पाऊस थांबेल आणि मॅच लवकर स्टार्ट होईल, अपेक्षा आहे. काय म्हणाल, कुठून आलात, काय कसं? मी नावशेवावरून आलोय आणि आजचं क्राऊड पाहता नक्की इंडियाच जिंकेलच. आणि वेल डन वुमन्स क्रिकेट टीम. वी प्राऊड ऑफ यू इंडियन क्रिकेट टीम. वी सपोर्ट. इंडिया जिंकणार आहे. काय म्हणाल, काय इंडिया जिंकेल 100%. आपल्यासोबत इतरही चाहते आहेत. क्या बताएंगे आप, कहाँ से आए हैं, क्या कैसे? हम लोग बैंगलोर से आए हैं, तो जस्ट वांटेड टू सी हाउ इंडिया परफॉर्म्स. ऑफ कोर्स आउटडेटेड अदर टीम्स, सो टुडे लेट्स वॉच द मैच. We are very excited to cheer up our team and we'll sure that our team will win and make the record of World Cup. So India rocks. आम्ही इथूनच आलेलो आहे ठाण्यावरून. जस्ट एवढा पाऊस चालू आहे तरी सुद्धा सगळे लोक बघतो इथे. एक्साइटमेंट इज हाय. लेट्स सी, पाऊस थांबला की मॅच चालू होईल. नक्कीच पावसाचं सावट जरी असलं तरी इंडिया ही खेळणार आणि इंडिया ही जिंकणार असा हा उत्साह या सगळ्या प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मोठ्या संख्येने जे प्रेक्षक आहेत ते आता स्टेडियममध्ये दाखल होण्यासाठी येत आहेत, कारण 2 वाजल्यापासून स्टेडियममध्ये एंट्री मिळणार आहे. यासाठी आत्तापासूनच लोकांनी गर्दी केलेली दिसून येते. स्वाती, अगदी निश्चितच इथे चाहत्यांची गर्दी झालेली आहे. जे सामना पाहायला आलेले आहेत त्यांची गर्दी झालेली आहे, त्यामुळे तिथे आपलं लक्ष असणारच आहे.